हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स या विषयामध्ये आपण पार्ट 5 पाहत आहोत. तर ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे टाइप्स कोणते आहेत? तर यामध्ये आपण मायटोसिस आणि मियोसिस हे सेल डिव्हिजनचे टाइप आज शिकणार आहोत. चला तर मग मायटोसिस किंवा मियोसिस मध्ये नेमकं काय होतं तर हे आपल्याला आज पाहायचं आहे. Mitosis produces two cells called daughter cells with the same number of chromosomes as the parent cell. मायटोसिस मध्ये दोन सेल प्रोड्यूस केल्या जाते ज्याला आपण डॉटर सेल म्हणतो. तर त्या ज्या डॉटर सेल्स असतात तर त्यांचा क्रोमोझोम नंबर हा त्याच्या पॅरेंट सेलच्या म्हणजे जी सेल त्या डॉटर सेल प्रोड्यूस करते त्या पॅरेंट सेलच्या क्रोमोझोम नंबर इतकाच असतो. And is used to produce new somatic cells in multicellular eukaryotes or new individuals in single cell eukaryotes. आणि ही जी मायटोसिस ची जी सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे तर ती बॉडी सेल्स प्रामुख्याने बॉडी सेल्स प्रोड्यूस करण्यासाठी होत असते. म्हणजे जे मल्टीसेल्युलर बहुपेशीय प्राणी आहेत तर त्यामध्ये ती प्रामुख्याने बॉडी सेल्स बनवण्यासाठी होत असते. आणि जे सिंगल सेलचे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत तर त्यामध्ये ते न्यू इंडिव्हिज्युअल होण्यासाठी मायटोसिसची प्रोसेस होत असते. तर हे झालं मायटोसिस. आणि आता पाहूया आपण मियोसिस. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम सेल्स दॅट प्रोड्यूस गमेट्स एग्ज और स्पर्म डिवाइड बाय मियोसिस. तर ज्या सेल जर्म सेल्स असतात म्हणजे ज्या सेल सेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात तर त्या सेलचे डिव्हिजन हे मियोसिस द्वारे होत असते. तर मियोसिस मध्ये प्रोड्युसिंग 4 सेल्स यामध्ये 4 सेल प्रोड्यूस होतात इच विथ हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स पजेस्ड बाय द पॅरेंट सेल. आणि यामध्ये म्हणजे 2 पॅरेंट सेल पासून 4 सेल्स तयार होतात. एका सेल पासून 4 सेल्स तयार होतात आणि त्याचा जो क्रोमोझोमचा जो नंबर आहे तर तो पॅरेंटच्या क्रोमोझोम नंबरच्या हाफ असतो. तर अशा प्रकारे मियोसिसची प्रोसेस होत असते. Mitosis and meiosis occur in the nuclear region of the cell where all the cells chromosome are found. Nuclear control mechanisms begin cell division at the appropriate time. आणि ह्या मायटोसिस आणि मियोसिसच्या प्रोसेस ज्या सेल डिव्हिजन मध्ये होत असतात तर त्या प्रामुख्याने म्हणजे त्या न्यूक्लियर रिजन मध्येच होतात, न्यूक्लियस मध्येच होतात. आपण याआधी सेल आणि सेलचे कंपोनेंट्स सेलचे ऑर्गॅनिल्स पाहिले आहे. तर आपल्याला चांगल्याने माहिती आहे की न्यूक्लियस कुठे असते, त्यामध्ये काय असते. तर मियोसिस आणि मायटोसिसच्या प्रोसेस सेल डिव्हिजन हे न्यूक्लियर रिजन मध्ये होतात. आणि त्याच जे सेल डिव्हिजनची बिगिन्स म्हणजे केव्हा चालू करायची किंवा एखाद्या पर्टिक्युलर टाइमला अप्रोप्रिएट टाइमला सेल डिव्हिजन चालू करायची किंवा नाही करायची तर याचा सर्व कंट्रोल न्यूक्लियसकडे असतो. त्यानंतर सेल लाईक ऑर्गॅनिझम्स आर गव्हर्न बाय लाईफ सायकल. तर ज्याप्रमाणे एखाद्या ऑर्गॅनिझम किंवा एखादा सजीव त्याची जी लाईफ सायकल असते त्याचप्रमाणे सेलची सुद्धा लाईफ सायकल असते तर त्याला आपण सेल सायकल म्हणतो. सेल स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाइम इन इंटरफेज. तर त्यामध्ये 3 फेजेस असतात सेलच्या सायकल मध्ये. इंटरफेज, फर्स्ट गॅप, सिंथेसिस आणि सेकंड गॅप. तर मोस्ट ऑफ सेलचा जो टाइम स्पेंड असते तर तो इंटरफेज मध्ये असते. इंटरफेज इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. तर इंटरफेज ही 3 स्टेजेस मध्ये डिवाइड होते. तर फर्स्ट आहे फर्स्ट गॅप म्हणजे G1 फेज. त्यानंतर सिंथेसिस फेज मीन्स S फेज अँड देन सेकंड गॅप मीन्स G2 फेज. तर ड्युरिंग G1 फेज द सेल परफॉर्म इट्स नॉर्मल फंक्शन अँड ऑफन ग्रोज इन साइज. या G1 म्हणजे जी फर्स्ट गॅप वाली जी फेज आहे म्हणजे G1 फेज तर त्यामध्ये सेलचे नॉर्मल फंक्शन्स कॅरी होत असतात आणि सेल ग्रोज इन साइज आणि सेलचा साइज वाढत असते. ड्युरिंग द S स्टेज DNA replicates in
प्रिपरेशन फॉर सेल डिव्हिजन. आणि जी एस स्टेज असते सिंथेसिस स्टेज, तर त्यामध्ये DNA रिप्लिकेट्स चा फॉर्मेशन सुरू होते. त्यानंतर ड्युरिंग द G2 स्टेज the cell makes material needed to produce the mitotic apparatus for division of the cytoplasmic components of the cell. आणि जी G2 फेज आहे तर त्यामध्ये सेल मटेरियल्स तयार करते आपल्या सेल डिव्हिजन साठी जे आवश्यक असणारे मटेरियल आहे किंवा सायटोप्लाझमचे जे कंपोनेंट्स आहेत तर त्यासाठी सेल ही रेडी होत असते. ॲट द एंड ऑफ इंटरफेस द सेल इज रेडी टू डिवाइड. आणि इंटरफेसच्या या एंडला सेल रेडी असते. सेल डिव्हिजन साठी सेल रेडी असते. Although each chromosome now consists of sister chromatids, this is not apparent when viewed through a microscope. This is because all the chromosomes are in highly relaxed state and simply appear as a diffuse material called chromatin. आणि या इंटरफेस मध्ये जे सेल रेडी असते तर तेव्हा जे क्रोमोझोम्स असतात तर ते दोन सिस्टर क्रोमॅटिड्स पासून जे आपले क्रोमोझोम्स तयार झालेले असतात. तर या स्टेजला आपण जर मायक्रोस्कोप खाली सेल जर पाहिली तर त्यावेळी आपल्याला जे क्रोमोझोम्स आहे ते प्रॉपरली दिसणार नाही, क्लिअरली दिसणार नाही. त्यातले क्रोमोझोम्स क्लिअरली दिसणार नाही कारण ते क्रोमॅटिन या स्टेजला क्रोमोझोम्स हायली रिलॅक्स स्टेज असते. म्हणजे ते एकदम थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार झालेले असते. तर त्यामुळे ते आपल्याला दिसायला कठीण जाते. ते धाग्याप्रमाणे असते. म्हणजे ते सिम्पली अपियर ॲज अ डिफ्यूज मटेरियल कॉल्ड क्रोमॅटिन. म्हणजे ते क्रोमॅटिनचे धागे असल्यासारखे आपल्याला ते दिसतात. त्यानंतर आता आपण पाहूया मायटोसिस. मायटोसिस सर्वात आधी आपण पाहूया मायटोसिस सेल डिव्हिजन काय असते. तर मायटोसिस कन्सिस्ट ऑफ 5 स्टेजेस. मायटोसिस याच्या सेल डिव्हिजन मध्ये 5 स्टेजेस असतात. त्यामध्ये पहिली आहे प्रोफेज, त्यानंतर प्रोमेटाफेज, त्यानंतर मेटाफेज, एनाफेज अँड टीलोफेज. Although certain events identify each stage, mitosis is a continuous process and each stage gradually passes into the next. तर यामध्ये मायटोसिसच्या 5 स्टेजेस असतात. प्रोफेज, प्रोमेटाफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टीलोफेज. तर या स्टेजेस एका मागे एक स्टेज पास झाली की लगेच दुसरी याप्रमाणे त्या कॅरी होत असतात. तर प्रोफेज मध्ये काय होते. प्रोफेज मध्ये ड्युरिंग प्रोफेज द क्रोमॅटिन बिकम्स मोर टाइटली कॉइल्ड अँड condenses into chromosomes that are clearly visible under a microscope. The nucleolus disappears and the spindle apparatus begins to form in the cytoplasm. तर या प्रोफेज मध्ये जे क्रोमॅटिन जे आहे क्रोमॅटिड्स आहे तर ते कॉइल्ड होतात, टाइटली कॉइल्ड होतात आणि कंडेन्स फॉर्म मध्ये येतात. इंटरफेस मध्ये ज्याप्रमाणे आपल्याला क्रोमॅटिड्स दिसत नव्हते कारण ते डिफ्यूज मटेरियल सारखे झालेले असतात इंटरफेस मध्ये. तर प्रोफेज मध्ये ते कंडेन्स होतात इंटू क्रोमोझोम अँड दॅट आर क्लिअरली विजिबल अंडर ए मायक्रोस्कोप. आणि त्यामुळे ते मायक्रोस्कोप खाली सहज पाहिले जाऊ शकतात. आणि आणखी प्रोफेज मध्ये काय होतं. द न्यूक्लिओलस डिसअपियर. न्यूक्लिओलस जे आहे, न्यूक्लिओलस म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. जे न्यूक्लियसचा जो सेंटर पोर्शन आहे तर तो न्यूक्लिओलस असं आपण समजू. तर ते न्यूक्लिओलस डिसअपियर होऊन स्पिंडल ॲपरेटस फॉर्म व्हायला सुरुवात होते. सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस डिसअपियर होते, दिसत नाही. आणि त्यानंतर स्पिंडल फायबर्स सायटोप्लाझम मध्ये स्पिंडल फायबर्स तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर प्रोमेटाफेज. प्रोमेटाफेज मध्ये काय होतं. The nuclear envelope breaks down and the spindle apparatus is now able to invade the nuclear region. Some of the spindle fibers attach themselves to a region near the centromere of each chromosome called the kinetochore. The spindle apparatus is most obvious structure of the mitotic apparatus. The nuclear region of the cell has opposite poles.
like the north and south poles of the earth, spindle fibers reach from pole to pole, penetrating the entire nuclear region. तर प्रोमेटाफेज मध्ये न्यूक्लियर एनव्हलप ब्रेक्स डाऊन. जे न्यूक्लियोलस ची न्यूक्लियर जे एनव्हलप आहे, न्यूक्लियसचे जे आउटर लेयर आहे, तर ती ब्रेक्स डाऊन होते. अँड द स्पिंडल ॲपॅरेटस इज नाऊ एबल टू इन्व्हेड द न्यूक्लियर रिजन. आणि जे सायटोप्लाझम मध्ये जे स्पिंडल फायबर्स तयार झालेले असतात, तर ते आता न्यूक्लियर रिजन मध्ये इन्व्हेड करू शकतात. Some of the spindle fibers attack themselves to a region near the centromere of each chromosome called the kinetochore. आणि त्यातले जे काही स्पिंडल फायबर्स आहे, तर ते सेंट्रोमेअरला अटॅच होऊन क्रोमोझोमच्या सेंट्रोमेअरला अटॅच होतात. The spindle apparatus is the most obvious structure of the mitotic apparatus. The nuclear region of cell has opposite pole. आणि जे आपलं सेलचं जे न्यूक्लियर रिजन असते, तर त्याला अपोजिट पोल्स असतात, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि ते जे स्पिंडल फायबर्स आहे, तर ते दोन्ही रिजन नॉर्थ आणि साऊथ पोलच्या रिजन मध्ये ते पेनिट्रेट होऊन जातात. जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहे, तर तेच स्पिंडल फायबर त्याला अपोजिट पोलनी पुल करते. आणि ज्याप्रमाणे गिर्यारोहक माउंटनवर चढाई करताना ज्याप्रमाणे दोऱ्याने खेचले जातात, त्याप्रमाणे हे स्पिंडल फायबर्स अपोजिट पोल्स कडे जे आपले क्रोमॅटिड्स आहे किंवा जे सेपरेट झालेले आपले क्रोमोझोम आहे, तर त्यांना अपोजिट पोल कडे खेचते. आणि त्यानंतर टीलोफेज बिगिन्स ॲज अ सिस्टर क्रोमॅटिड्स रीच अपोजिट पोल्स. आणि जेव्हा हे ॲनाफेज मध्ये जेव्हा हे सिस्टर क्रोमॅटिड्स अपोजिट पोल्सला पोहोचतात, तर तेव्हा आपली टीलोफेज सुरू होते. टीलो म्हणजे टोकाला. तर once the chromatids have reached opposite poles, the spindle apparatus falls apart and the nuclear membrane reforms. आणि जेव्हा हे सिस्टर क्रोमॅटिड्स अपोजिट पोलला पोहोचतात, तर त्यानंतर जे स्पिंडल फायबर्स आहेत, तर ते तुटल्या जातात आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन पुन्हा फॉर्म होऊन आपली सेलचा डिव्हिजन होते. तर अशा प्रकारे मायटोसिस मध्ये या 5 फेजेस आहेत: प्रोफेज, अर्ली मेटाफेज, लेट मेटाफेज, ॲनाफेज अँड टीलोफेज. तर त्यानंतर आपण पाहूया मियोसिस.